नमस्कार मंडळी, चला तर तोंडाची चव वाढवणारा एकदम स्वस्तात मस्त मुरमुरा चिवडा आपण आज घरी बनवतोय। एकदम जाता येता सुद्धा मुलांना खायला लागतं। भूक लागली की पटकन डबा भरलेला असला की पटकन डिश भरून देता येतो। त्यावर कांदा, टोमॅटो, लिंबू, कोथिंबीर टाकली की वाह, एकदम मस्त तयार होतो। चला तर सुरुवात करूया। नमस्कार, मी दीपाली, रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत। सर्वात प्रथम इथे मी अर्धा किलो मुरमुरा घेतलेला आहे। तर आपण इथे चाळणीने चाळून घेऊया। मोठ्या होलची म्हणजे मोठ्या छिद्राच्या चाळणीने आपल्याला हा मुरमुरा चाळून घ्यायचा आहे। चाळल्यानंतर त्यामध्ये बारीक कणी किंवा पिठी किंवा कचरा वगैरे असेल तर तो चाळणीने निघून जातो। ही सर्वात महत्त्वाची स्टेप आपल्याला पहिली करायची, कारण चाळूनच घ्यायचा, त्यामध्ये कचरा असतोच। तर इथे मी ह्या चाळणीने सर्व हे मुरमुरे चाळून घेणार आहेत। एखादा तर त्याच्या साळ असते, कधी खडा असतो, तर ते पण आपल्याला काढून टाकायचे आणि चाळून घ्यायचे। तर तुमच्याकडे मुरमुरा जर तुमचा साधाळलेला असेल तर कडकडीत उन्हात तुम्ही एक दिवस वाळून घ्यायचा। ऊन जर नसेल तर तुम्ही मोठं पातेलं ठेवून त्यावर मंद गॅसवर एक 5-7 मिनटं भाजून घ्यायचा। बघा, चाळल्यानंतर दोनच चाळणीमध्ये एवढी घाण निघाली, तर पूर्ण चाळल्यानंतर आणखी घाण निघते। तर बघा, सर्व अर्धा किलोचं पॅकेट चाळल्यानंतर एवढा कचरा निघालेला आहे। त्यामुळे हे मुरमुरेच आपल्याला चाळूनच घ्यायचे। बघा, हे एकदम कुरकुरीत आहे, असे बोटावर धरून चुरळे की एकदम पीठ झालं पाहिजे। तर म्हणायचं आपला मुरमुरा एकदम कडक आहे। तुमचा जर नसेल तर तुम्ही पातेल्यात टाकून एक 5-7 मिनटं मंद गॅसवर भाजून घ्यायचं। कढईत तेल तापायला ठेवलेले, तेल सुरुवातीला जास्त छान तापलेलं पाहिजे। त्यामध्येच आपल्याला हे मकापोहे तळून घ्यायचे, कारण मकापोहे तळताना तेल एकदम कडकडीत हवं आहे, नाही तर ते तेलात उठत नाही आणि मग ते खाताना व्यवस्थित लागत नाही। बघा, असं टाकल्याबरोबर तेलात वर आले पाहिजे, म्हणजे आपले मकापोहे छान तळले जातात आणि एकदम खुसखुशीत लागतात। तर इथे मी अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहे। तर याला सर्व वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, तुम्ही तिथे बघून तुम्ही अंदाजे करू शकता। तर इथे मी 125 ग्रॅम इथं मकापोहे घेतलेत। हे सर्व याचप्रमाणे तळून घ्यायचे आणि तळल्यानंतर आपण आता ह्या मुरमुऱ्यावर ते टाकून घ्यायचेत आणि थोडं चांगलं निथळून घ्यायचं, नंतर चिवडा जास्त तेलकट होईल। तर ह्याच पद्धतीने सर्व मकापोहे तळून घेतले। मकापोहे झाल्यानंतर इथे मी 1 कप शेंगदाणे घेतलेले। असं झाऱ्या उलटा ठेवून फिरवला का एकसारखे शेंगदाणे तळले जातात आणि थोडेसे अशी टरफलं निघायला लागली की समजायचे आपले शेंगदाणे छान तळले गेले। जास्त लाल पण करायचे नाही, मग ते करपट लागतात। तर बघा, छान शेंगदाणे पण तळून झाले, ते पण काढून घेऊया आणि त्या मुरमुऱ्यांवर टाकायचेत। आता इथे मी अर्धा कप बारीक कापून खोबरं घेतलेलं आहे। हे मंद गॅसवर भाजायचं, हे एकदम पटकन लाल होतं आणि हे जास्त लाल करू द्यायचं नाही, करपट लागतं जास्त लाल झालं की। बघा, असं सोनेरी रंगावर तळायचं। हे पण आता काढून घेऊया आणि हे नंतर आणखी थोडंसं लाल होतं, कारण गरम असतं ना ते। आता जरी थोडंसं व्हाईट दिसत असलं ना, ते नंतर थंड झालं की आणखी लाल होते, त्यामुळे लवकर काढायचं खोबरं आणि करपलं की चांगलं लागत नाही। मग अर्धा कप इथे मी डाळवं घेतलेलं आहे, ते पण आपल्याला हे मंद गॅसवरच तळायचे आहे। आपल्याला फक्त मकापोहे मोठ्या गॅसवर तळायचे आहे, बाकीचे सर्व पदार्थ मध्यम गॅसवरच तळायचे आहे। तर बघा, आता डाळवं पण आपलं तळून झाले। आता तेल कमी करायचं आहे, कारण आपल्याला कढीपत्ता, मिरची, लसूण तळायचं आहे आणि मग जेवढं तेल उरेल तर त्यामध्येच टाकायचं आहे, म्हणजे याचा स्वाद तेलामध्ये उतरतो। म्हणून आपण त्यातलं थोडंसं तेल काढून घेतले। त्यामध्ये 1 कपभर मी कढीपत्ता घेतला आहे। कढीपत्ता आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। मस्त सगळं बुडबुडे शांत होतपर्यंत तळून घ्यायचं आहे, कारण ओला जर राहिला तर चिवडा साधाळू शकतो। असा कुरकुरीत आपल्याला चिवडा करून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला सेपरेट एका भांड्यामध्ये काढायचा आहे, त्यावर लगेच टाकायचा नाही। त्यावर जर टाकला तर ते चिवडा हलवताना कढीपत्ता कुरकुरीत असल्यामुळे लगेच त्याचा भुगा होऊ शकतो। इथे लसूण घ्यायचा आहे, 2-3 लसणाच्या गड्ड्या घ्यायचे। इथे मी सोललेला आहे, तुम्ही नाही सोलला तरी चालेल, तसंच ठेसून टाकायचा। मग असं मस्त कुरकुरीत सोनेरी रंगावर करून घ्यायचा। तो पण त्या चिवड्यावर टाकायचा, फक्त कढीपत्ता वेगळा ठेवायचा, बाकी सर्व त्यावरच टाकायचं आहे मुरमुऱ्यावर। तर इथे मिरच्या घेतलेल्या आहे, मिरच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्या पण मस्त अशा तळून घ्यायच्या आहे। ओले अजिबात ठेवायचं नाही हे पदार्थ, नाही तर मग चिवडा तुमचा साधाळू शकतो। इथे 1 वाटी भरून कोथिंबीर घेतली, ती पण आपल्याला जास्त बारीक कापायची नाही, थोडी जाडसरच ठेवायची। ती पण मस्त आपल्याला कुरकुरीत करून घ्यायची तेलामध्ये। तर बघा, मस्त कोथिंबीर पण तळून झाली, ती पण आता मुरमुऱ्यावर टाकूया। आता इथे तेल उरलं आहे ना, आता हा गॅस बंद करून देऊया, कारण मसाले घालायचे, यात जर घातलं तर लगेच ते जळतील। त्यामुळे तेल थंड होते तोपर्यंत हे तळलेले सर्व पदार्थ मिक्स करून घेऊया।
असा तुम्ही चिवडा जर घरात बनवून ठेवला तर जाता येता मुलांना पटकन भूक लागली की देता येतो, किंवा आपल्यालासुद्धा भूक लागली तर आपण पटकन डिश भरून खातो, कारण काही वेळेस वेळ नसतो काही बनवायला. आणि मुलं घरात असली की मुलांना तर जाता येता भूक लागतेच. आणि असा चविष्ट चिवडा असला का टेन्शनच राहत नाही. मग इथे मी अर्धा टीस्पून लिंबूसत्व घेतलेले आहे आणि 1 टेबलस्पून पिठी साखर घेतली. तर इथे आमचूर पावडर जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला लिंबूसत्व घालायची गरज नाही आहे, पण माझ्याकडे नाही. मग मी इथे लिंबूसत्व घातले अर्धा टीस्पून आणि साखरेमध्ये ते मिक्सरला फिरून घ्यायचं, म्हणजे बारीक होतं. साखर बारीकच होती पण ते लिंबूसत्व जाड असल्यामुळे मी ते मिक्सरला फिरून घेतले. तेलामध्ये थोडासा हिंग टाकायचा, लाल मिरची पावडर, धणा पावडर, गरम मसाला, जिरा पावडर, हे सर्व पदार्थ आपण यामध्ये घालायचे. मी हे सर्व मसाल्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही बघू शकता. एकदम वजनी मापासहित देणार आहे. आणि मीठ पण इथं टाकलेलं आहे मी. आता बघा याला थोडंसं तेल कमी वाटतंय, तर आपण जे तळलेलं उरलेलं तेल काढून ठेवले ना तेच यामध्ये घालायचे. कच्चं तेल घालायचं नाही. जे कडून ठेवलेले ना हे तेल घालायचं. नसेल तर दुसरं तेल तापवून थोडं गरम करून यात घालू शकता. तर बघा मस्त मसाला आपला मिक्स झाला आहे. आता हा सर्व मसाला त्या मुरमुऱ्यावर यावर ओतायचा आहे. अजिबात जास्त तेलकट वगैरे होत नाही. जास्त तेलकट पण झाला का चिवडा खाता येत नाही, वास येतो त्याचा. आणि सर्व आता व्यवस्थित मिक्स करून द्यायचं. बघा मस्त असा कलर आला आहे. सर्व व्यवस्थित मिक्स झाले. आता या सर्व झाल्यानंतर आता आपण पिठी साखर आणि लिंबूसत्व मिक्सरला फिरवलं ना ते यावर टाकून घ्यायचं, कारण साखर जर तेलात टाकली तर ती थोडीशी कडक होती, त्यामुळे आपण नंतर टाकायचे. हे बाकी सर्व पदार्थ तेलातच टाकायचे. तर बघा पिठी साखर आणि लिंबूसत्व दळलेलं टाकल्यानंतर ते पण मिक्स करायचं. मस्त आंबट गोड चवीचा असा चिवडा आपला तयार होतो. आता सर्व मिक्स झाल्यानंतर आपण जो तळलेला कढीपत्ता आहे ना तो यावर टाकायचा, म्हणजे चिवड्यामध्ये हा असा अखंड राहतो, त्याचे तुकडे वगैरे होत नाही. तुम्ही जर बघितलं ना एकदम कुरकुरीत झालेला आहे. आणि त्याला जर जास्त हलवलं तर त्याचा लगेच भुगा म्हणजे चुरा होऊ शकतो, म्हणून मी सगळ्यात शेवट कढीपत्ता घालते, म्हणजे मग तो चिवड्यामध्ये छान अखंड दिसतो. आणि खाताना पण असा उचलून आपण तोंडात घालू शकतो. खायला असा तळलेला कढीपत्ता खूप छान लागतो. बघा एकदम साधा सोपा तोंडाची चव आणणारा मुरमुऱ्याचा हा चिवडा आपण घरच्या घरी बनवला. 10-15 मिनटात हा चिवडा तयार होतो. आणि डबा भरून ठेवला की जाता येता तुम्ही मुलांना देऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.